गोरगरिबांच्या जागेवर आरक्षण लादणाऱ्या त्या 17 नगरसेवकांच्या जागेवर आरक्षण टाकू, गोपीचंद पडळकर. काँग्रेसला मतदान करणं म्हणजे बिन पाण्याच्या विहिरीत उडी मारून हातपाय मोडून घेण्यासारखं. 15 वर्ष काँग्रेसकडे सत्ता असताना यांनी या पलूस शहराचा काही विकास केला नाही. ते आता सत्ता नसताना काय विकास करणार, असा खडा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पलूस येथील नगर परिषदेच्या भाजपच्या प्रचार सभेत ते बोलत होते. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की यंदाच्या निवडणुकीत तुम्ही भाजपला सत्ता द्या. गोरगरिबांच्या जागेवर ज्या 17 नगरसेवकांनी आरक्षण टाकले आहे तेच आरक्षण त्यांच्या जागेवरती टाकू, असा शब्द मी तुम्हाला देतो. पलूस विकास करण्यात हे अपयशी ठरले आहेत. जी पाणीपुरवठा योजना यांनी सुरू केली असा डांगोरा पिटत आहेत, तीच पाणीपुरवठा योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे. या योजनेची ही चौकशी होणे गरजेचे आहे. गोरगरीब जनतेचा पैसा खाऊन हे नगरसेवक मोठे झालेत. आता खऱ्या अर्थाने त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. रिलेशनवर मतदान करू नका. शहराच्या विकासासाठी मतदान करा. प्रस्थापितांना विरोध करा व सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना साथ द्या. तुम्ही भाजपला मतदान करा. तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी पृथ्वीराज देशमुख म्हणाले, पलूसचा विकास करण्यासाठी आताचे दोन्ही विरोधक जबाबदार आहेत. पलूसचा विकास आराखडा, आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे. अनेक शेतकऱ्यांची जमीन, विहिरी यात बाधित होणार आहेत. त्या वाचवण्यासाठी तुम्ही भाजपला साथ देणे गरजेचे आहे. हे आरक्षण फक्त भाजप सरकारच बदलू शकते. आज गोरगरिबांना घरी बांधायला पलूसमध्ये जागा विरोधकांनी शिल्लक ठेवली नाही. सर्व सरकारी जागा यांनी लाटल्या आहेत. वायनरी प्रकल्पाची जागा परत मिळवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे प्रयत्न करत आहोत. त्याला नक्की यश येईल. त्या जागेवर सर्वसामान्य युवकांना रोजगार उपलब्ध होईल. तुम्ही भाजपला सध्या पलूस शहराचा विकास करण्याची हमी मी देतो. यावेळी शरद लाड म्हणाले की पलूस शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पलूसचा सर्वसामान्य नागरिक या समस्यांना त्रासून गेला आहे. ना पिण्याचे पाणी, ना रस्ते, ना गटारी, ना स्ट्रीट लाईट. मूलभूत गरजा या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केल्या नाहीत. आज पलूसमध्ये जर पाहुणे आले तर कुठे फिरायला घेऊन जायचे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. विरोधकांनी पलूस शहराचा विकास न करता फक्त आपला स्वतःचा विकास करून घेतला. अशांना आता मतदार आपल्या मतदानातून चपराक देतील, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी सागर नलवडे म्हणाले की आम्ही या राजकारणात स्वतःचे घर भरण्यासाठी आलेलो नाही. फक्त पलूस शहराच्या विकासाचा व्हिजन घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलो आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही आम्हाला सत्ता द्या. 5 वर्षात पलूसचा चेहरा मोहरा बदलू व 5 वर्षात पलूस शहर विकासाचे रोल मॉडेल बनवू. पृथ्वीराज बाबा व गोपीचंद पडळकर यांनी आम्हाला शब्द दिला आहे. तुम्ही सत्ता द्या, आम्ही विकास निधी देऊ. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे, आपण भाजपला सत्ता द्या. आम्ही तुमच्या विकास कामात कुठेही कमी पडणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो शब्द आहे ना खाऊंगा ना खिलाऊंगा, या तत्वाने या शहराचा कारभार करू, असे ते शेवटी म्हणाले. स्वाती शिंदे म्हणाले की एवढा भ्रष्टाचार होऊनही पलूसची जनता गप्प का? पलूसमध्ये हा भ्रष्टाचार मोडून काढायचा असेल तर आता भाजपलाच संधी दिली पाहिजे, असे त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी रामानंद पाटील, सुधीर लाड, रोहित पाटील, बोधिसत्व माने, सागर सुतार यांनीही जोरदार फटकेबाजी केली. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उद्योजक सर्जेराव नलवडे, भाजपच्या महामंत्री स्वाती शिंदे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनाली सागर नलवडे, संजय नलवडे, पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, आनंदराव निकम, बोधिसत्व माने, पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील, उद्योजक सागर नलवडे, रोहित पाटील, सागर सुतार, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.